नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले. शिरकाणात झाल्या बोलचालीत गणोजी शिर्क्यांशी भांडण झाले. कुमकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले. माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत. तवान्या कुमकेनिशी खासे आल्याशिवाय शिर्क्यांची बाग उकलत नाही. मनचं बोलणं ते होत नाही. वाट बघतो आहोत. ईदल कुतबशाही डुबवून त्यांच्याच फौजा दिमतीला घेऊन चव्हाटांनी औरंगच्या फौजा मुलखात उतरल्या होत्या. काय करावं? रायगड या बाक्या समयास सोडावा? कुलेश लिहित आहेत तेही वाजवी आहे. तेच काय, पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिर्क्यांशी हातघाई करण्याची. या अस्तनीतला सल निपटायला आम्हीच उतरायला पाहिजे शिरकाणात. गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरासह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपतींनी निर्खत विचार केला. धाडावं खंडोजींना शिरकाणात? छे, सदर सोडून ते अंतःपुराकडे चालले. हरीने उभ्या 7 महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला. तो बघताच माँसाहेब पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले. कधी प्रसंग आलाच तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे. अंतःपुर येताच रायांता बाहेरच रोखले. आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले. महाराज तो नजारा बघतच राहिले. स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसूबाईंनी बाळराजांना उतरवून घेतले. ते बघून महाराज म्हणाले, का उतरवलेत त्यांना? किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर. बाळराजांना जवळ घेत शिर्क्यांची बाब येसूबाईंच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले. ते अचूक हेरून येसूबाईच म्हणाल्या, खेळण्यावरून खलिता आल्याचं आलंय कानी आमच्या. काय निवाडा आहे स्वारींचा? खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडे. महाराजांनी निर्णय दिला. आम्हास वाटतं खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकाणात. ही घरची बाब खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून. येसूबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला. श्री सखी राज्ञी जयती या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसूबाईंकडे महाराज बघतच राहिले. दिवसफुटीवर महाराज रायगड सोडून शिरकाणात उतरण्यासाठी सज्ज झाले. 5 आडपागेत 5,000 घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता. पेशवे निळोपंत, रामचंद्रपंत, खंडोजी, चांगोजी, राया अंता अशा मेळासह शिर्क्यांशी हत्यार झोंबी वेळ पडली तर घ्यायची म्हणून ते सिंहासन चौकातील सिंहासनासमोर आले. हेच ते सिंहासन होते ज्याच्यावर बसणे सोपे होते, पण त्याची जोखीम पेलणे फार फार अवघड होते. याच सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हाला आरोपित म्हणून पेश घेतलं होतं. पेलेल ही जोखीम आम्हास? विचारमनी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला. निरोपासाठी ते येसूबाईंच्याकडे चालले. एकलेस सोबतचा माणूसमेळ सिंहासन चौकातच थांबला. काही भले बुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसूबाई देवमहालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासे महालात आल्या. स्वारी समोर येताच त्यांना म्हणाली, गडावर जातीनं देख ठेवा, आम्ही नाही इथं. घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते, करते पुरुष कसे घायाळ होतात हे जिजाऊच्या तोंडून कैकवार ऐकलेल्या येसूबाई सांभाळून असावं म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिबारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या. महाराजही त्यांचे बोल ऐकताच गंभीर झाले. काही न बोलताच समोरच्या श्रीसखीला डोळाभर निरखताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की त्यांच्या हातात बाळराजांच्या जन्मावेळी गांगुलीत दिलेली पुखरखड्याची अंगठी दिसत नव्हती. त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले, निर्धास्त असा. शिर्क्यांशी कमी अधिकाचं नाही वागणार आम्ही. पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या आम्ही दिलेली, जी टवळ्याचं नेज उचकटलंय तिच्या. घडाईला टाकले ती सोनार शाळेत. येसू, बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला. माणसांचं काय, जाऊ द्या तुम्ही खूप हुशारीनं असा गडावर. औरंगच्या फौजा फिरतायत चौफेर, येतो आम्ही. महाराजांनी बाळराजांचे पाठवान थोपटले. येसूबाईंनी दिले भवानीचे तीर्थ ओठाण आड करताना आपल्या भवानीबाईंना ते हसत म्हणाले, तुमचं तीर्थ घेतो आहोत. भवानीबाई लाजल्या. येसूबाईंनी बाळराजे आणि भवानीबाई डावे उजवे बिलकते घेतले. सिंहासन चौकातील माणूसमेळ संगती घेऊन महाराज रायगड उतरले. खेळण्याच्या बालेकिल्ल्यात कुलेश महाराजांना शिर्क्यांचा तपशील देऊ लागले. शिर्के नाही मानते आपको स्वामी. विचार काय आहे त्यांचा कवीजी?
महाराजांनी कुलिशांना विचारले, जी शिरके खुद को औरंग के नामजाद शिरकान के राजा मानते हैं, सुना है राम राजा को हाथ लेकर बगावत करने का इरादा है उनका. काय? 8 सालांपूर्वी ज्या बाबीने घडू नये ते घडल्याचे बघायला मिळालेल्या महाराजांना तीच बाब आता पुन्हा ऐकायला मिळत होती. कौन से भी ताकत पर तुले है शिरके, बातचीत में हमसे झगड़ा हुआ, हथियार लेकर हम पर टूट पड़े, खेल ना लौटना पड़ा. कवीजी खुद्द आम्हीच चालून जाऊ शिरकाणावर, त्यासाठी सोडला आहे आम्ही रायगड. तुम्ही आमच्या फौजेची जातीने देखभाल बघा. राजे निर्धारी बोलले. 2 दिवस महाराज खेळण्यावर विचारात होते. त्यांच्या येण्याची चाहूल शिरक्यांनाही लागली होती. गणोजी कान्होजी सारे शिरके बंधू शिरकाण बांधून तयारच होते. महाराजांच्या मनात पिलाजींच्या अनेक आठवणी फिरत होत्या. ज्या शृंगारपुरात जामात म्हणून इतमामाने जावे, तिथे तिसऱ्या दिवशी सैन्यबंदीने चालून जावे लागले राजांना. औरंगला मिळालेले शिरके तयारच होते. खूप अटीतटीची लढाई झाली शिरकाणात. शिरक्यांची शिकस्त झाली. गणोजी कान्होजी तर फौज टाकून कोल्हापूरच्या रोखाने पळूनच गेले. पिलाजी कुठे गायब झाले तेही कळले नाही. आबासाहेबांनी याच पिलाजींना ते सुरव्यांकडे असताना त्यांची नेक मर्दानगी बघून जवळ केले होते. शृंगारपूर तर्फेला जोडून दिले होते. खुद्द महाराजही आबासाहेबांनंतर पन्हाळ्याहून रायगडी गेले. तेव्हा रायगडी पटात घेण्याचे पाठबळ दिले होते पिलाजींनी. या सर्वांहून ते श्रीसखी येसुबाईंचे वडील आहेत या जाणीवेने मनाचे पान कातरले राजांच्या. शिरकाणाच्या बंदोबस्तासाठी शिबंदी मागे ठेवून ते खेळण्याकडे निघाले. खेळण्यावर येताच कुलेशांसह गडफेर टाकताना शिरकाणावर नजर ठेवणारा खेळणा डागडुजीला आलाय हे फार जाणवले त्यांना. डागडुजी करून घ्या पुऱ्या गडाची कुलिश, राजाज्ञा म्हणून ते बोलून गेले. पण प्रसंगी गडाची करता येते डागडुजी, पण गणोजींसारख्या आप्तेष्टांची कशी करावी हे मनात आलेले ते बोलणार होते तरी कोणाला. इथे राहूनच शिरकाणावर चोख नजर ठेवा कवीजी. आम्ही निघतो. पन्हाळा 32 शिराळा सातारा वाईमार्गे महाड घाटानं रायगडाला, असे कुलेशांना सांगून एक मुक्काम करून महाराज खेळण्यावरून पन्हाळ्याला आले. तो हाच पन्हाळा होता ज्याच्याशी राजांच्या कैक आठवणी जखडल्या होत्या. या इथेच आबासाहेबांची अखेरची भेट झाली होती. शिवपिंडीचे दर्शन करून बालेकिल्ल्याच्या सदरेवर आल्या छत्रपतींच्या आठवणीबरोबर पायफेर चालू होता. नुकत्याच झालेल्या शिरक्यांच्या लढाईचा आठवं फिरत होता. येसुबाईंना कधी आणले नाही या कोटारासारख्या गडावर याची बोच लागली त्यांना. कृष्णाजी कान्हेरे आल्यात भेटी साठणं. गडातर्फेचे सरनौबत म्हालोजी बाबा म्हणाले. राजांनी त्यांच्याकडे चमकून बघितले. त्यांच्या शेजारी त्यांचे ऐनभरातले संताजी व बहिरोजी हे घोरपडे बंधू उभे होते. आझमशहाच्या बंदोबस्तासाठी राजांनीच पन्हाळ्याला पाठवलेले न्यायाधीश प्रल्हादपंत होते. ते म्हणाले, महाजनकीची काही तक्रार आहे कृष्णाजीची. राजांनी रुकाराचा हात उठविला. कृष्णाजी कान्होऱ्यांची तक्रार तपशिलात ऐकून घेतली. योग्य वाटेल तो निवाडा करा कृष्णाजींचा. त्यासाठी प्रांत मजकुराचे देसक नायकवाडी देशकुलकर्णी यांची अगोदर मजालस भरवा न्यायाधीश. प्रल्हादपंतांवर कान्होऱ्यांच्या महाजनकीची बाब त्यांनी सोपविली. प्रल्हादपंत, चला सज्जा कोठीवर जाऊ. काही बेताने त्यांनी न्यायाधीशांना बरोबर घेतले. सदर सोडून ते सर्वांसह सज्जा कोठीवर आले. पंत, शिरक्यांच्या बाबीनं बेचैन झालोत आम्ही. तुम्ही बरेच दिवस आहात या प्रांती. काय बेत आहे त्यांचा? पंत चमकले. प्रश्न ऐकताच कोरडच पडली त्यांच्या तोंडाला. बाब घरची आहे स्वामी. काय बोलावं आम्ही? त्यांनी जाब दिला कसा तरी. ते खरेच होते. कुणीच काही बोलू शकत नव्हते. उंच कोठीच्या गच्चीवर जाण्यासाठी सारे गच्चीचा जिना चढू लागले. पांढरट गलमिशांचे मलोजी तर राजांच्या पाठोपाठच तरातर जिने चढले. सज्जा कोठीच्या गच्चीवरून दिसणारा कोल्हापूर ज्योतिबाचा परिसर बघताना राजांनी विचारले, कोल्हापुरात कोण मुघल ठाण देऊन? शेख निजाम कुतुबशाही म्हणतेला गोवळकोंड्याच्या मुकर्रब खान खिताबत देऊन नामजाद केले बादशहानं. त्याला विजापूर पडल्यावर पन्हाळ्यावर लई डोळा ठेवून हाय. म्हालोजींच्या गलमिशा गडवाऱ्यावर फरफरत होत्या. भिडतो का गडाला? जी अदनमधनं टाकतो झॅप. पण आम्ही हाय नव्हं डोळ्यात तेल घालून. म्हालोजींनी गलमिशांवर हात फिरविला. शृंगारपुराहून पळालेले गणोजी आणि कान्होजी याच मुकर्रब खानाच्या तळावर येऊन त्याला भेटून गेले असतील याची कल्पना राजांना किंवा म्हालोजींना अर्थातच नव्हती.
सायंकाळचा गार मावळ वारा चढीला पडला. त्यावर राजांच्या अंगचा जामा फरफरू लागला. टोपातील मोतीलग हिंद कळू लागली. गडाची सांज नौबत दुडदुडली. छातीशी हात नेत तिला मान देताना त्यांना पाचाड सदरेवर घणघणणारी थोरल्या औंची घाट याद आली. पन्हाळगडाचे 5 दरवाजा 3 दरवाजा सर्व दरवाजे बंद होत होते. कोठीखाली गडपायथ्याच्या वाडीत घरट्या घरट्यात दिवट्या पेटल्या होत्या. शांत निसूर अशी ती पन्हाळी सांज उरात भरून घेत महाराज सज्जा कोठीचा कठडा सोडून जायला म्हणून वळले. एवढ्यात कोठीचे जिने झापा टाकतच चढलेला धापा टाकणारा पन्हाळ्याचा किल्लेदार लगबगीने म्हणाला, गडाला गलीम गलीम एतिकात खानाचा घेर पडला. राबत्या बाजूने धनी त्याला धड बोलवतही नव्हते. रिवाज द्यायला तर तो विसरलाच होता. शिवारावर गोफण फिरावी तसे विचार फिरले राजांच्या मनात. येसुबाई, बाळराजे, रामराजे, सांगूची, जोत्याजी चर्या फिरल्या त्यांच्या उघड्या विस्फारल्या डोळ्यांसमोर. रायगडाला राबत्या बाजूचा घेर. वरमी तीर बसलेले शिकारीतले जनावर आडव्या येणाऱ्या झाडोऱ्याची पर्वा न करता झिपावत सुटते तसे ते कुणाकडेही न बघता झपाझप कोठी उतरू लागले. अर्ध्या घंट्यात धावणीची फौज सिद्ध झाली. तिला रायगडाच्या रोखाने दौडते सोडून निवडक असामींनिशी पन्हाळा सोडताना ते म्हालोजींना म्हणाले, काळीस टाकू नका म्हालोजी, धीरानं असा. लागली गरज तुमची तर हारकारा देऊ. चढ्या रिकिबीनं पाठोपाठ या. म्हालोजी, संताजी, प्रल्हादपंत यांनी दिलेले मुजरे आपले करत पाठीवर पन्हाळी सांज आणि मनी रायगड घेऊन चंद्रावताला टाच दिली गेली. पन्हाळा मागे पडला. 32 शिराळा वाई महाड मार्गावर औरंगाच्या फौजी राहुट्या पडल्या होत्या. खेळणा संगमेश्वर मार्गाशिवाय दुसरा रस्ताच नव्हता रायगड जवळ करायला. राजांचे सैन्य त्या मार्गाने दौडू लागले. खेळण्याच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थ बेचैन फेर घालणारे छत्रपती कुलेशांना म्हणाले, आम्ही तातडीनं कूच करणार आहोत. रायगडाकडं कवीजी तुमच्या प्रांतीचा जमेल तितका धारकरी संगती घेणार आहोत. आता क्षणाचाही उसंत नाही कसलाही विचार करायला. किल्ल्याच्या सदरी दालनात त्यांच्या भोवती उभे राहिलेले कुलेश, किल्लेदार, रायांता सारेच चिंताक्रांत होते. औरंगाचा रायगडाला घेर याचा मतलब पुरते जाणून होते सारे. कौन सी भी जोखिम हो हमको हुकुम देना स्वामी, कुलेश निर्धाराने म्हणाले. पण त्यांच्या मनी ही राजांच्या कानी घालावी अशी कुठली तरी बाब घोटाळत होती. संगमेश्वराला हरकारा द्या कुलेश, आम्ही येतो आहोत. जी सवयीने कुलेशांचा रुकार दिला. पण त्यांचे मन कशात तरी गुंतले होते. भागच होते म्हणून त्या दिवशीचा मुक्काम खेळण्यावर टाकून राजे पहाट धरूनच निवडीच्या धारकऱ्यांची शिबंदी पाठीशी घेत संगमेश्वराकडे निघाले. पूर्वकड धरून नव्या दिवसाचा सूर्य डोकावत उगवत होता. दौडत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या टापा थडथडत होत्या. त्यांना बगल धरून दौडणाऱ्या कुलेशांना पाठीशी दौडणाऱ्या एकाही स्वाराला कल्पनाच नव्हती की रात्रभर कोल्हापूरच्या तळावर मुकर्रब खानाला छत्रपती कुठे आहेत, दिमतीला माणसे किती आहेत, या साऱ्याची खडानखडा माहिती पुरवून तळाबाहेर पडलेले गणूजी, कान्होजी शिर्के आणि नागोजी माने शिवरात्र तोंडावर आल्याने कोल्हापूरच्या आंबाबाईचे पहाट दर्शन करून परतत होते. संगमेश्वराची वेसाली हे 2 नद्यांच्या संगमाचे ठिकाण होते. संगम काठाला शिवलिंगाच्या राऊळाने गावाच्या नावाला साजेसा अर्थ दिला होता. कधी मनाचा भार असह्य झाला की याच संगमावरच्या शिवालयात राजे दर्शनासाठी येत होते. आज ते संगमेश्वर दौडीच्या वाटेवरच होते. गावठाणातून संगमावर घोड्यांना पाणी दावून मोत्तद्दारांची एक तुकडी पागेकडे परतताना वेशीत घुसल्या महाराजांच्या सामने आली. मोत्तद्दार खाशांना रिवाज देण्यासाठी पटापट उतरू लागले. तिकडे ध्यानही नसलेले महाराज त्या पथकातील जनावर उजाडताच सामने आलेले बघून चंद्रावताचे कायदे खेचून जागीच थांबले. जनावर ऐबी होते है. त्या पुऱ्या काळ्याशार जनावराच्या आखाडीच्या खुरांना पांढरे फटफटीत चांदवे होते. महाराजांच्या मनी ते जनावर बघताना शकाची टिटवी केकाटत फडफडून गेली. रायगडावर काही बरं वाईट तर राजांनी संगमावर जाऊन शिवदर्शन घेतले. समोरच्या शिवपिंडीला हात जोडून ते मनोमन म्हणाले, आम्हाहून आबासाहेबास प्यारा असलेल्या रायगडास धक्का लागू नये, त्यासाठी हयातीचं बेलपान करून वाहू तुमच्या या पावनपिंडीवर. शिबंदीसह राजे संगमेश्वराच्या सरदेसाई आणि कराडहून आलेले अर्जोजी गिरजोजी यादव वाड्यात जमले होते.
सज्जनगडाहून आलेले रंगनाथ स्वामी गोसावी महाराज संगमेश्वरात आले आहेत याची खबर मिळाल्याने दुपारच्या थाळ्यानंतर भेटीसाठी सरदेसाई यांच्या वाड्यावर आले. भेटीसाठी आलेल्या गोसाव्यांनी जय जय रघुवीर समर्थ अशी नांदी उठवताच बैठकीवरून उठून महाराजांनी त्यांच्या चरणांवर आपला माथा टेकला. रंगनाथ स्वामींनी त्यांच्या राजटोपावर तळहात ठेवून आशीर्वाद देताना त्यांच्या तोंडून समर्थ बोल निसटले. जरी पाटातील तुंब निघेना तरी मग पाणीच चालेना, तैसे जनांच्या मना कळले पाहिजे. आम्ही निघतो राजे, वाघापुरीला जायचं आहे. नांदी उठवून खडावांची चटपट करीत रंगनाथ स्वामी बाहेर पडले. राजांच्या मनात समर्थांनी लिहिलेल्या पत्रातील बोध फिरला. अवघे लोक एक करावे, गनिमा निपटवून काढावे. चढती वाढती कीर्ती पावाल येणे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागी पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.